हे बघा, लाडकी बहीण योजना मुदतीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. तर राहिलेले हप्ते कधी मिळणार आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे? ज्या महिलांचे KYC झालं नसेल त्यांनी काय करायचं? तर सर्व महिलांसाठी ज्या लाडकी बहीण योजनेत समाविष्ट आहेत, फार महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचे हप्ते राहिले असतील तर चिंता करू नका. लवकर दोघी महिन्यांचे हप्ते नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित करून जवळजवळ 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. 3,000 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता ज्या महिलांची KYC झालं नसेल त्यांनी काय करायचं? पण सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी जवळजवळ 2,40,00,000 महिलांना KYC करायचे सांगितलं होतं. 31 डिसेंबर शेवटची मुदत दिलेली होती. परंतु ज्या महिलांचे झालं नसेल त्यांनी चिंता करायची नाही. ही मुदत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. 15 तारखेला निवडणुका आहेत. त्याच्यामुळे सरकार मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे 31 जानेवारीपर्यंत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांची KYC राहिलं असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. सरकारने मुदतवाढ देतात ते ॲप पण चालू होऊन जाईल, ते पोर्टल पण चालू होऊन जाईल. आणि एक ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप, तर त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. तर दुहेरी खुशखबर आहे. 2 महिन्याचे हप्ते नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित मिळणार आहे. आणि ज्या महिलांचे राहिलं नसेल KYC, जवळजवळ 40 लाखपेक्षा जास्त महिलांचे राहिलं आहे. 40 लाखपेक्षा जास्त महिला. तर मुदतवाढ मिळणार आहे. परंतु तरी तुम्हाला सांगतो, जर झालं नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. कारण वेळेवर मग तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. जर KYC झालं असेल तर वेळेवर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा. लाडक्या बहिणींपर्यंत ही बातमी शेअर करा. त्यांच्यामुळे त्यांचे टेन्शन कमी होईल. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर. धन्यवाद.